तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतात गहू सर्वाधिक कुठे पिकतो? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी पंजाब, सी केरळ, डी आसाम. तुमचे योग्य उत्तर आहे बी पंजाब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तांदूळ पिकविण्यास कोणते हवामान योग्य असते? तुमचे ऑप्शन आहे कोरडे, बी थंड, सी उष्ण व दमट, डी पर्वतीय. तुमचे योग्य उत्तर आहे सी उष्ण व दमट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, ज्वारी प्रामुख्याने कोणत्या राज्यात पिकविली जाते? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी हरियाणा, सी बिहार, डी गुजरात. तुमचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बाजरी कोणत्या ऋतूत पिकविली जाते? तुमचे ऑप्शन आहे उन्हाळा, बी खरीप, सी रब्बी, डी हिवाळा. तुमचे योग्य उत्तर आहे बी खरीप. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात ऊसाचे प्रमुख उत्पादन कुठे होते? तुमचे ऑप्शन आहे पंजाब, बी उत्तर प्रदेश, सी नागालँड, डी आसाम. तुमचे योग्य उत्तर आहे बी उत्तर प्रदेश. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मका पिकविण्यास कोणते हवामान आवश्यक असते? तुमचे ऑप्शन आहे थंड व ओलसर, बी उष्ण व कोरडे, सी उष्ण व आर्द्र, डी थंड व कोरडे. तुमचे योग्य उत्तर आहे सी उष्ण व आर्द्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हरभरा हे कोणत्या प्रकारचे पीक आहे? तुमचे ऑप्शन आहे खरीप, बी रब्बी, सी उन्हाळी, डी हंगामी. तुमचे योग्य उत्तर आहे बी रब्बी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक तांदूळ कुठल्या भागात पिकतो? तुमचे ऑप्शन आहे कोकण, बी विदर्भ, सी मराठवाडा, डी पश्चिम महाराष्ट्र. तुमचे योग्य उत्तर आहे कोकण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डाळींचे प्रमुख उत्पादन कोणत्या राज्यात होते? तुमचे ऑप्शन आहे मध्य प्रदेश, बी बिहार, सी ओडिशा, डी गुजरात. तुमचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात कापूस कोणत्या हवामानात चांगला येतो? तुमचे ऑप्शन आहे थंड, बी ओलसर, सी उष्ण व कोरडे, डी पर्वतीय. तुमचे योग्य उत्तर आहे सी उष्ण व कोरडे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गहू हे कोणत्या ऋतूचे पीक आहे? तुमचे ऑप्शन आहे खरीप, बी रब्बी,
सी उन्हाळी, डी दोन्ही. तुमचे योग्य उत्तर आहे बी रब्बी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बटाटा सर्वाधिक कुठल्या राज्यात पिकतो? तुमचे ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी आसाम, डी गुजरात. तुमचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील तांदळाचे सर्वात मोठे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तुमचे ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, बी तमिळनाडू, सी महाराष्ट्र, डी राजस्थान. तुमचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सोयाबीन हे कोणत्या हंगामात पिकते? तुमचे ऑप्शन आहे खरीप, बी रब्बी, सी उन्हाळा, डी हिवाळा. तुमचे योग्य उत्तर आहे खरीप. तुमचा पुढचा प्रश्न आहे, ज्वारी पिकण्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन योग्य असते? तुमचे ऑप्शन आहे काळी जमीन, बी लाल जमीन, सी वालुकामय जमीन, डी गाळाची जमीन. तुमचे योग्य उत्तर आहे काळी जमीन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तूरडाळ सर्वाधिक कुठे पिकते? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी पंजाब, सी उत्तर प्रदेश, डी केरळ. तुमचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गहू पिकविण्याकरिता योग्य तापमान किती असते? तुमचे ऑप्शन आहे 10-20 सी, बी 25-35 सी, सी 15-25 सी, डी 20-30 सी. तुमचे योग्य उत्तर आहे सी 15-25 सी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात रेशीम उत्पादनासाठी कोणते पीक आवश्यक आहे? तुमचे ऑप्शन आहे मक्याचे, बी तुतीचे, सी ज्वारीचे, डी हरभऱ्याचे. तुमचे योग्य उत्तर आहे बी तुतीचे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा कृषी उत्सव कोणता मानला जातो? तुमचे ऑप्शन आहे दिवाळी, बी मकर संक्रांत, सी होळी, डी गणेशोत्सव. तुमचे योग्य उत्तर आहे बी मकर संक्रांत. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, शेतीमध्ये हरित क्रांती प्रामुख्याने कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे ऊस, बी तांदूळ व गहू, सी मका, डी बाजरी. तुमचे योग्य उत्तर आहे बी तांदूळ व गहू.